तर शिवजयंती ही फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये साजरी होती आहे। उत्तर प्रदेशमध्ये आग्रा किल्ल्यावर शिवजन्मोत्सव भारत वर्ष का या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मागच्या 3 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती आग्र्यातल्या लाल महाल या ठिकाणी साजरी केली जाते। लाल महाल फक्त औरंगजेब सोबत संबंधित नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अचाट पराक्रम आणि गनिमी काव्याची साक्ष म्हणून देखील या लाल महालाकडे पाहिलं जातं। आज शिवजयंती निमित्तानं शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्र्याच्या लाल महालाचं नातं सांगणारा लेझर शो सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे आणि संध्याकाळी शिवरायांची जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। विशाल, आज शिवजयंतीचा हा उत्साह संपूर्ण राज्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेर सुद्धा दिसून येतोय आणि आग्र्यामध्ये एक मोठा उत्सव आज साजरा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे। काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? त्याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यावेळी मी उपस्थित आहे। इथंच महाराजांचं शौर्य दणाणलं होतं, गाजलं होतं आणि त्याची दखल अवघ्या भारतवर्षाने घेतली होती आणि त्यामुळे शिवजन्मोत्सव भारतवर्ष का हा सोहळा गेली 4 वर्ष या ठिकाणी साजरा होतोय आणि यावर्षी देखील यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। मी दाखवतोय तुम्हाला आग्र्याच्या किल्ल्यामध्ये संध्याकाळी हा प्रोग्राम होणार आहे आणि त्यासाठीची ही सगळी लगबग सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहे आणि ते या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असतील। प्रत्येक वस्ती राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात। सकाळी शिवजन्म सोहळा हा शिवनेरीवर साजरा होतो आणि संध्याकाळी आता आग्र्याचा हा सोहळा एक राज्याचं समीकरण मांडलेलं आहे आणि त्यासाठीच या लाल किल्ल्यातली पूर्ण तयारी सुरू आहे। खरं तर लाल किल्ला आणि शिवाजी महाराजांचा एक आगळा वेगळा इतिहास आहे। ठीक विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।